नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो लाडकी बहीण योजनेवरती होणार आहे। आता तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजना होऊन जमाना झाला आणि आत्ताशी हा व्हिडिओ करतोय, तर मित्रांनो थांबा। आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जे पैसे वाटलेले होते शासनाने, तर ते पैसे जे आहेत ते आता शासन रिटर्न घेणार आहे। त्याच पद्धतीने ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांचे पैसे आता इथून पुढे मिळणार नाहीत। आता नक्की काय विषय आहे हे तुम्हाला पण कळत नसेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ जर का शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की काय विषय आहे, कोणाचे पैसे मिळणार नाहीत किंवा कोणाचे पैसे इथून पुढे स्टॉप होणार आहेत किंवा कोणाला भेटलेले नसतील त्यांना भेटणारच नाहीत, याची संपूर्ण माहिती जी ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। मित्रांनो, संजय गांधी योजनेअंतर्गत किंवा शासनाच्या विविध योजनातून जे लाडकी बहीण योजनेच्या अगोदर जे लाभ घेत होते त्यांना याचे पैसे मिळणार नाहीत। त्याच पद्धतीने बऱ्याच महिलांना अजूनही पैसे मिळालेले नसतील, त्याच पद्धतीने बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले आहेत परंतु इथून पुढे मिळणार नाहीत, अशा देखील महिलांची यादी आपण काढलेली आहे। तर आता कोणत्या महिला आहेत, त्याच पद्धतीने शासनाने लाडकी बहीण योजनेच्या जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटमध्ये काय बदल केलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, आपण आपल्या क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे। तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, तिथे जॉईन झाल्यानंतर ज्या नवनवीन अपडेट्स आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। त्याच पद्धतीने आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे इथून पुढे पैसे मिळणार की नाही किंवा कोणाला मिळतील कोणाला मिळणार नाहीत याची संपूर्ण माहिती मिळेल, त्यामुळे व्हिडिओ A to Z बघा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत की नाहीत हे बघण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील किंवा PC मधील कोणत्याही ब्राउझरमध्ये तुमच्या लाडक्या बहीण योजनेची साईट टाकायची आहे। तर लाडकी बहीण योजना असं टाकल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, तुम्ही ज्या लॉगिन ID ने फॉर्म भरताना लॉगिन केलेलं होतं तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते येणार आहे। अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा युजरनेम असतो आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचं आहे। युजरनेम आणि पासवर्ड म्हणजेच मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिल्याप्रमाणे कॅप्चा टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचं आहे। आता लॉगिन केल्यानंतर काय होणार आहे, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवरती येणार आहे आणि ॲप्लिकेशन जे केलेलं होतं तर त्याचे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला बघता येणार आहे। आता मित्रांनो बघा, इथे तुमची नावं, त्यानंतर ॲप्रूव्ड स्टेटस, त्यानंतर इथे नवीन एक ऑप्शन ॲड झालेला आहे तर संजय गांधी म्हणून। तर संजय गांधीमधून इथे जे नो आहेत तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु ज्या ठिकाणी येस आलेला आहे तर येसच्या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार आहे। म्हणजे संजय गांधी योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमधून कट होणार आहेत, म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत। म्हणजे ज्यांना येस आलेला आहे त्यांचे पैसे इथून पुढे येणार नाहीत। त्याच पद्धतीने ज्यांचे इथं नो दिसत आहे त्यांचे पैसे येणार आहेत। तर अशा पद्धतीचे मित्रांनो हा एक नवीन टॅब होता। त्याच पद्धतीने ॲक्शनमध्ये बघा दुसरा एक टॅब ओपन झालेला आहे। तुम्ही ॲक्शनमध्ये या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे किती पैसे आलेले आहेत किंवा कोणत्या तारखेला पैसे आलेले आहेत याची संपूर्ण डिटेल जी आहे ती माहिती मिळून जाते। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही एक नवीन अपडेट आहे। ज्यांच्या नावासमोर येस असा ऑप्शन आलेला आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्याच पद्धतीने ज्यांच्या नावापुढे नो ऑप्शन आहे त्यांना पैसे मिळून जातील। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की यस असूनही आम्हाला पैसे मिळालेले आहेत, तर मित्रांनो ते पैसे कदाचित शासन रिकवर करून घेणार आहे। म्हणजेच त्या पैशाची शासन कदाचित रिकव्हरी करून घेणार आहे, वसूल करून घेणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याच पद्धतीने व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।